आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे। डॉक्टरसह 10 जणांची टोळी या संदर्भात अटकेत घेण्यात आली आहे। आसपासच्या शेतामध्ये मृतदेह पुरायचे आणि सिल्लोडच्या गारखेड्यामधून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलेला असून एक आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। तर साम टीव्हीची सगळ्यात मोठी बातमी आताच्या घडीची। छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान सेंटरवर मोठी छापेमारी करण्यात आलेली आहे। डॉक्टरसह 10 जणांची टोळी अटकेत घेण्यात आली आहे। आसपासच्या शेतामध्ये मृतदेह पुरायचे आणि सिल्लोडच्या गारखेड्यामधून हा अतिशय धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलेला आहे। या ऑपरेशनच्या संदर्भातले आपण काही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलेला असून एक आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। रोशन ढाकरे असं या अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या आरोपी डॉक्टरचं नाव आहे। दरम्यान या टोळीने शहरातल्या गारखेड्यामधील देवगिरी अपार्टमेंटमध्ये गर्भलिंग निदान करून थेट सिल्लोड मधल्या श्री हॉस्पिटलमध्ये शेकडो कळ्या गर्भातच खुल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली असून गर्भपात केलेले सर्व मृत अर्भक तो आसपासच्या शेतामध्ये पुरायचा अशी माहिती आता तपासातून पुढे आलेली आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला रामनाथ ढाकणे देत आहेत। रामनाथ, छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान सेंटरवर छापेमारी करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येतेय? नक्कीच छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरामध्ये काही दिवसापूर्वी गर्भलिंग निदान सेंटरवर छापा मारून एका पॉलिटेक्निकची विद्यार्थी आणि तिच्या आईला पोलिसांनी या प्रकरणात ताब्यात घेतलं होतं। मात्र या प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते आता सिल्लोड पर्यंत पोहोचलेले आहे। जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या टोळीचा पर्दाफाश जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। यामध्ये एका डॉक्टरसह 10 जणांची टोळी जी आहे ती पोलिसांनी गजाआड केलेली आहे। रोशन ढाकरे असं या अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरचं नाव असून 2 वर्षापासून हा जो गोरखधंदा आहे तो सुरू होता आणि हे जे सर्व गर्भपात केलेले अर्भक मृत आहे ते शेतात तो पुरायचा अशी सुद्धा माहिती पोलिसांनी आता दिलेली आहे। रामनाथ, डॉक्टरसह 10 जणांची टोळी अटकेत असल्याचं समजतंय। इतर जे 10 जण आहेत ते नेमके कोण आहेत या संदर्भातली काही माहिती प्राप्त होतीये का? त्यामध्ये काही कंपाऊंडरचा समावेश आहे आणि इतर साथीदारांचा समावेश आहे। असे एकूण हे 10 जणांची जी टोळी आहे ती पुंडलिक नगर पोलिसांनी सिल्लोड येथे छापा मारून अटक केलेली आहे। धन्यवाद रामनाथ सविस्तर माहितीबद्दल। तर आताच्याकडेची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही साम टीव्हीवर पाहताय। छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे आणि या कारवाईमधून डॉक्टरसह 10 जणांची टोळी अटकेत घेण्यात आली आहे। आसपासच्या शेतामध्ये मृतदेह पुरायचे आणि सिल्लोडच्या गारखेड्यामधून अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। दरम्यान या संदर्भात शेकडो गर्भपात केल्याचा आरोपही करण्यात येतोय आणि या संदर्भात आता गर्भनिदान सेंटरवर छापा टाकण्यात आलेला आहे। गर्भपात करणाऱ्या जिल्ह्यामधील सर्वात मोठ्या टोळीचा पोलिसांनी आता पर्दाफाश केलेला आहे। एक आयुर्वेदिक डॉक्टरसह 10 जणांची टोळी पोलिसांनी गजाआड केली आहे। दरम्यान 100 गर्भपात केल्याची माहिती देखील या संदर्भातून सध्या प्राप्त होतीये। डॉक्टरसह 10 जणांची टोळी अटकेत असल्याचं समजतंय। शेकडोपेक्षा जास्त गर्भपात केल्याची माहिती देखील सध्या या तपासामधून समोर येतेय। डॉक्टरसह 10 जणांची टोळी अटकेत आहे। आसपासच्या शेतामध्ये हे मृतदेह पुरले जायचे आणि सिल्लोडच्या गारखेड्यामधून अतिशय धक्कादायक असा हा प्रकार उघडकीस आलेला आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला रामनाथ ढाकणे देत आहेत। रामनाथ, शेकडोपेक्षा जास्त मृतदेह हे पुरले गेलेले आहेत अशी देखील एक धक्कादायक माहिती सध्या समोर येते। या संदर्भात नेमके काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर बघितलं तर अगदी 3-4 दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील गारखेडा परिसरामध्ये असणाऱ्या गर्भलिंग निदान सेंटरवरती पोलिसांनी छापा मारला होता आणि या प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ती सुरू केली होती आणि या प्रकरणाचे जे धागेदोरे आहेत ते आता सिल्लोड पर्यंत पोहोचलेले आहे आणि सिल्लोड एका आयुर्वेदिक डॉक्टरसह त्याचे साथीदार काही कंपाऊंडर त्यांचा त्यामध्ये समावेश आहे। या सर्वांनाच आता पुंडलिक नगर पोलिसांनी छापेमारी करून अटक केलेली आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत त्यांनी शेकडो मृतदेह जे आहेत ते शेतामध्ये पुरल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आता पोलीस तपासात समोर आलेली आहे आणि अजून या चौकशी जी आहे या तपासात आणखी काय बाबी समोर येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय अतिशय मोठी घडामोड, डॉक्टरसह 10 जणांची टोळी आता सध्या अटकेत आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भनिदान सेंटरवर हा छापा टाकण्यात आलाय।
तर हे नेमकं प्रकरण काय आहे आपण सविस्तर जाणून घेऊयात। बचत गट मीटिंगसाठी आले असताना गर्भपातासाठी ठरलेला कोडवड असं देखील कळतंय। गर्भपात करणाऱ्या सर्वात मोठ्या टोळीचा या संदर्भातून पर्दाफाश करण्यात आला।